नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर उन्हाची तीव्रता लक्षात घेता अंगणवाडी सकाळ सत्रात भरवण्याबाबत दिनांक 16 मार्च म्हणजे उद्यापासून 16 मार्च 2026 पासून म्हणजे सोमवारपासून अंगणवाडी सकाळी भरवण्यात येऊन पत्रात दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व अंगणवाडी सेविका कामकाज करतील अशी माहिती या परिपत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. सर्वात मोठी अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यासाठी. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व यामध्ये काय अपडेट दिलं गेलेलं आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ वाया न घालवता उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन कशा पद्धतीने अंगणवाडीचे कामकाज आपल्याला सकाळ सत्रात करावयाचं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी ताईंनो तुम्ही पाहू शकता बऱ्याच जिल्ह्याला 1 एप्रिल 30 जून या कालावधीत होतं. तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहू शकता एकूणच कशा पद्धतीची तारीख आहे व या ठिकाणी निर्धारित वेळ कशा असणार आहे, कामकाजाचा तपशील कशा पद्धती असणार आहे याची संपूर्ण इत्युमित माहिती या ठिकाणी आपण पाहताना आपल्याला दिसून येतो आहे. महाराष्ट्र शासन विभागीय उपायुक्त महिला व बालविकास पुणे विभाग पुणे, दिनांक आहे 13/3/2026. परिपत्रक प्रति बालविकास प्रकल्प अधिकारी सर्व नागरी प्रकल्प पुणे विभाग पुणे. विषय आहे उन्हाची तीव्रता लक्षात घेता अंगणवाड्या सकाळ सत्रात भरण्याबाबत. पहा संपूर्ण सविस्तर अपडेट काय सांगतोय तैनो. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार उन्हाळ्यातील तीव्र उष्णतामानाची स्थिती लक्षात घेता दिनांक 1 एप्रिल ते 30 जून या उन्हाळ्याच्या कालावधीत वेळेच्या पूर्वी अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचे अधिकार या ठिकाणी नागरी प्रकल्पाच्या बाबतीत संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांना या ठिकाणी राहतील असे देखील निर्देशित केले आहे. व या कालावधीत अंगणवाडी केंद्राचे एकूण दैनंदिन कामकाजाचे 6 तास 30 मिनिटे पूर्ण होतील. ही बाब या ठिकाणी लक्षात घेऊन या विभागातील सर्व नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राची कामकाज वेळ ही त्यास अनुसरून सकाळी 7:45 ते दुपारी 2:15 अशी राहील याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी. या वेळेत दैनंदिन कामकाज खालीलप्रमाणे असेल. अनुक्रमाणिका एकूण 8 कामकाजाचा तपशील. पहिल्यांदा अंगणवाडी उघडणे आणि पूर्वतयारी करणे. सकाळी 7:45 ते 8 म्हणजे 15 मिनिटाचा कालावधी आपल्याला अंगणवाडी उघडणे किंवा पूर्वतयारीसाठी आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा पूर्वशालेय शिक्षण आहे तो सकाळी 8 ते 8:45 या कालावधीचा असणार आहे. त्यानंतर अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप करणे 8:45 ते 9 म्हणजे 15 मिनिटासाठी. त्यानंतर तैनो पूर्वशालेय शिक्षण जे आहे ते आपल्याला सकाळी 9 ते 10:45 या कालावधीत पूर्ण करायचं आहे. आणि अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सकाळी 10:45 ते 11:15 म्हणजे 11:15 म्हणजे जवळजवळ 30 मिनिटे आपल्याला अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करायचा आहे. त्यानंतर अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करणे 11:15 म्हणजे 11:15 ते 12 म्हणजे जे जवळजवळ 45 मिनिटाचं जो काम आहे तो आपल्याला अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी आहे. त्यानंतर जो संदर्भ सेवा असतो तो दुपारी 12 ते 12:45 म्हणजे 45 मिनिटाचा कालावधी आपल्याला संदर्भ सेवासाठी द्यावायचा आहे. त्यानंतर शेवटी राहिला आपला ग्रहभेट. त्याच्यामध्ये गरोदर महिला असतील, स्तनदा माता असतील तसेच कमी वजनाची जी कुपोषित बालकं आहेत या बालकांना आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन किंवा समुपदेशन इत्यादी विविध सेवा किंवा उपक्रमासाठी आपल्याला सकाळी 12:45 ते 2:15 म्हणजे जवळजवळ 90 मिनिटाचा कालावधी आपल्याला ग्रहभेटीसाठी द्यावा लागणार आहे. बघा, विशेष टीप काय आहे. वरील वेळापत्रकानुसार निश्चित करून दिलेल्या ग्रहभेट कालावधीत अंगणवाडी सेविका ग्रहभेटीकरता गेल्यानंतर त्यांनी पुन्हा अंगणवाडीत येण्याची सक्ती करण्यात येऊ नये. तथापि अंगणवाडी सेविका ग्रहभेटीला गेले असल्याची खात्री संबंधित मुख्य सेविका यांनी वेळोवेळी करावी. सदर वेळेत बदल हा केवळ उन्हाळ्याच कालावधीसाठी दिनांक 16/3/2026 ते 30/6/2026 लागू राहील. दिनांक 1/7/2026 पासून माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र क्रमांक 1367 दिनांक 21/3/2025 याच्या पत्रामध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार राहील. तसेच सदर पत्रातील नागरी प्रकल्पासाठीचे वेळापत्रक अंगणवाडी केंद्रामध्ये ठळक व मोठ्या अक्षरामध्ये लावण्यात यावे. बघा, संजय माने विभागीय उपायुक्त महिला व बालविकास पुणे विभाग पुणे. प्रत माहितीसाठी सविनय सादर माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई.
बघा, एकूणच अशा पद्धतीने या परिपत्रकामध्ये जो विशेष टीप आहे त्याच्यावरती आपल्याला भर देणं गरजेचं आहे. ज्यावेळी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस ग्रहभेटीला जातात तर पुन्हा त्यांना अंगणवाडीत येण्याची सक्ती करू नये असं देखील स्पष्ट आपल्या या पत्रामध्ये लिहिलं गेलेलं आहे. पाहू शकता ताईनो, अंगणवाडीचं एकूणच आपल्याला उन्हाळी सत्रामध्ये असं कामकाज असणार आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला व बालविकास विभाग पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंनी या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जरी या ठिकाणी दिनांक 1 एप्रिल ते 30 जून या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये आपल्याला अंगणवाडी केंद्र सकाळ सत्रात भरावयाचा असला तरी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये उद्याच म्हणजे या ठिकाणी तारीख देखील तुमच्या समोर आहे. पाहू शकता, एकूणच या तारखेनुसार म्हणजे उद्यापासूनच आपल्याला या ठिकाणी अंगणवाडी सकाळ सत्रात भरावयाची सूचना मुख्य सेविका यांच्याकडून मिळालेला आहे. म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व तुमच्याच जिल्ह्यामध्ये सकाळ सत्रात चालू झाले की नाही हे देखील आम्हाला नक्कीच या ठिकाणी कमेंट करून सांगा. बघा, एकूणच अशाच पद्धतीचे जे नवनवीन अपडेट असतील किंवा आपल्या अंगणवाडी संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण असे अपडेट असतील ते आपल्या चॅनलवरती इथून पुढे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकूणच 16 मार्चपासूनच म्हणजे उद्याच, आज 15 तारीख आहे, तर उद्या 16 मार्चपासून या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या प्रकल्प स्तरावरती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये राबवण्यात येतो आहे. आणि तुमचं या ठिकाणी सकाळ सत्रात कधी चालू होणार आहे ते नक्कीच आम्हाला कमेंट करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.